तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी अंजली दमानी यांचे सर्व आरोप फेटाळले। तुरुंग विभागामध्ये सुपेकरांनी 350 कोटी आणि 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। तुरुंग विभागामध्ये खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार अशक्य असल्याचं सुपेकरांनी दमानी यांच्या आरोपांनंतर स्पष्ट केलंय। जालिंदर सुपेकर हे शशांक हगवणेंचे मामा आहेत। त्यांच्या मदतीनेच गुन्हे लपवण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी केला। त्यावरही सुपेकरांनी पोलीस दलाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। जालिंदर सुपेकर यांच्या मागे जानेवारी महिन्यात एक समिती स्थापन करण्यात आली। त्यांनी सगळ्या कारागृहांमध्ये जे खरेदी केली होती त्याच्यात 500 कोटीची ती खरेदीमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप होता। ही समिती स्थापन करण्यात आली आणि ही पेंडिंग इन्क्वायरी असताना सुद्धा ते स्पेशल आयजी हेडक्वार्टर्स आहेत। तुरुंग विभागात खरेदीच 350 कोटींची होते, त्यामुळे 500 कोटींचा भ्रष्टाचार अशक्य आहे। शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत खरेदी होते। निलेश चव्हाणला पकडलं का तर तो बाळ घेऊन गेला। ते या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली, जी लढण्याची म्हणजे या सगळ्यांचा छळ करण्याची ताकद का मिळाली, कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेहुण्याचं नाव होतं, जे नाव जालिंदर सुपेकर यांचं होतं। सगळं जे होतं, पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। मी 2 वर्षांपासून तुरुंग विभागात आहे, त्यामुळे पोलीस दलाशी संबंध नाही। हगवणे कुटुंबाबाबत कुणालाही सूचना केल्या नाहीत। निलेश चव्हाणला पकडलं का तर तो बाळ घेऊन गेला। ते या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली, जी लढण्याची म्हणजे या सगळ्यांचा छळ करण्याची ताकद का मिळाली, कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेहुण्याचं नाव होतं, जे नाव जालिंदर सुपेकर यांचं होतं। सगळं जे होतं, पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। मी 2 वर्षांपासून तुरुंग विभागात आहे, त्यामुळे पोलीस दलाशी संबंध नाही। हगवणे कुटुंबाबाबत कुणालाही सूचना केल्या नाहीत।